सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. बऱ्याच जणांचा नेहमी एक प्रश्न असतो की ताई धनलक्ष्मी कुंचन सेवा तर आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून करतोय. तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी चांगलं मार्गदर्शन असतं की मी जी सेवा करते त्या सेवेची पूजा सामग्री ही आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळते. म्हणजे तुम्हाला बघा अध्यात्मासोबत पूजा सामग्री सुद्धा आपल्याकडून मिळते. आणि कोणती सेवा केल्याने आपल्या मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं ही सेवेची खूप मोठी ताकद आहे बरं का. कोणती सेवा काहीतरी देवाने द्यावं म्हणून नाही, खूप काही दिलंय. आणि बघा काही जणांना ह्या सेवेतून खूप मनाला समाधान लाभतं. तर बघा प्रत्येक सेवेसाठी मी गुलाबाचीच अगरबत्ती वापरते बरं का. म्हणजे महालक्ष्मीच्या, लक्ष्मीच्या, शुक्रवारच्या, मंगळवारच्या. तर बघा सेवेतून तुमच्या मनाला समाधान, आनंद हा तुम्हाला 100% ह्या सेवेतून मिळतो. म्हणजे महालक्ष्मीची सेवा कुठल्याही तुम्ही देवीची, कुलस्वामिनीची, कोणत्याही तुम्ही देवीची सेवा केली, उपासना केली तर त्यातून तुम्हाला सुख आणि आनंद हे 100% मिळतं. तर बघा अशीच ही सेवा प्रत्येकजण घरोघरी आज करत आहे. आणि ह्या सेवेची खूप चांगली प्रचिती प्रत्येकाला येते, प्रत्येकाला अनुभव येतो. कसं आहे माहिती आहे का, देवाला सगळंच माहिती असते. तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय दुःख आहे, किंवा तुम्ही कशासाठी सेवा करताय. देवाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. अध्यात्मामुळं कसं माणसाचे विचार चांगले होतात. बघा बरेच जण चिडचिड करायचे किंवा सतत प्रत्येक गोष्टीवर वादविवाद व्हायचा. अध्यात्मामुळं बघा माणसाची स्वतःची सुद्धा म्हणजे जो काही स्वभाव आहे तो सुद्धा बदलतो. आणि सेवेमध्ये मन रमल्यावरती माणसाचं मन सुद्धा शांत होतं. असे अनेक अनुभव ह्या सेवेचे आहेत बरं का. तसंच बघा ही सेवा जी आहे ती तुम्ही शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमेला करू शकता. आणि ह्या सेवेसाठी जी सामग्री घेणं शक्य आहे ते घेऊन अगदी तुम्ही ही सेवा परिपूर्ण करू शकता. तसंच बघा तुम्ही ही सेवा जेव्हा करता प्रत्येकालाच बघा शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा मंगळवार ही सेवा नाही जमत. काहींना बघा फक्त शुक्रवार टू शुक्रवार करतात. आता एका दादांचा पण मी अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगेल की ते स्वतः जेंट्स आहेत. बघा काल व्हिडिओच्या शेवटी मी सेवा दाखवली, ते कराडचे आहेत बरं का. रोहित कांबळे असं नाव आहे. दादाने पहाटे 3 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावरती 3 तास अगदी एखादी लेडीज म्हणजे एखादी कशी स्त्री, एखादी बाई कशी सेवा करते तशी ताईने सेवा केली दादानी बरं का. म्हणजे त्यांना मानावं लागेल. आणि मला माहीत नव्हतं की त्यांनी सेवा केली म्हणून टाकलं की ताईंनी खूप छान सेवा केली. तर बघा ह्या सेवेचं इतकं लोकांना वेळ आहे, कारण ही सेवा कशी आहे, ही सेवा ही लक्ष्मीची आहे. आणि परंपरेनुसार बघा लक्ष्मीची सेवा चालत आली. कवड्या, गोमती चक्र, त्यासोबत हे मोतीशंख, किंवा परंपरेनुसार बघा चांदी, सोनं हे अध्यात्माला खूप महत्त्व आहे. महालक्ष्मी मातेला सुद्धा प्रिय आहे. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघा आपण देवाची सेवा छान करतो. त्या सेवेमुळे बघा एखादी बघा आता मी सेवा नाही केलेली बरं का. सकाळची बघा मी सेवा अजिबात नाही केलेली, फक्त काल ही सेवा मांडली शुक्रवारी, आज शनिवार आहे, उत्तर पूजा मी आज करते. तरी पण बघा दिवा आणि अगरबत्ती फक्त लावली बरं का, तरी किती प्रसन्न वाटतं सांगा. म्हणजे बघा एक दिवा आणि एक अगरबत्तीची जर तुम्ही काडी लावली तरी तुम्हाला खूप प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि छान वाटत असतं. असं नेहमी प्रत्येकाला मी सांगते. तर बघा ही आपल्याकडली ही स्वामी मूर्ती आर्टची गुलाब रोजवडा अगरबत्ती आहे, ही तुम्ही नक्की घ्या. तसंच बघा सेवेमध्ये तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा तुमची सेवा झाल्यानंतर देवीला तुम्ही साखर, गुळ फुटाणे किंवा तुमच्याकडे जो पण असेल तो अगोदर नैवेद्य दाखवा आणि उत्तर पूजा करा. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ताई त्या तांदळाचं काय करायचं, ताई त्याचं काय करायचं, असं प्रत्येकाचाच प्रश्न असतो. तर आता बघा हा जो बाऊल आहे बऱ्याच ताईंनी बघा काल खरेदी केलाय, कारण हा सिल्वर जर्मनचा आहे बरं का ताईंनो. हा सिल्वर जर्मनचा बाऊल आहे आणि चांदीसारखा चमकतो. तुम्हाला फक्त व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचा आहे. तर ह्याच्यावरती बघा आपल्याकडे श्रावण स्पेशल डिस्काउंट आहे बरं का. ही जी वस्तू हा जो नैवेद्य बाऊल आहे कमळाचा, ह्याला 5-6 वर्ष जसं तसं राहतं. फक्त ह्याला केमिकलयुक्त प्रोडक्ट, ह्याला वॉश नाही करायचं, स्वच्छ नाही करायचं, फक्त तुम्हाला ह्याला व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये खीर, गुळ फुटाणे तुम्ही काही नैवेद्य देवीला दाखवू शकता. नैवेद्यानंतर त्यातले तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. महालक्ष्मी आई केलेली सेवा स्वीकार केली तू, आणि ह्या सेवेचं फळ सर्वांना मिळू दे. जसं सेवा मांडताना तुम्ही आईला प्रार्थना करता तशीच प्रार्थना सेवा तुम्ही काढताना पण तुम्हाला करायची आहे बरं का. तर ही सेवा काढताना काय करायचं, तुम्हाला देवीचा हार, फुलं सगळं काही तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. किती गजरे घातलेत बघा. आता बरेच जण म्हणतील की ताई ही फुलं काय करायची, सांगते ते पण सांगणार तुम्हाला. कारण बघा मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तू इतकी सेवेला फुलं वापरते मग ते काय करते फुलं. तर बघा माझ्या सेवेची जी फुलं असतात
त्याचीसुद्धा व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणं आपलं काम असतं बरं का. कारण बघा नदीपात्रात आपण फुलं टाकल्याने प्रदूषण किंवा दूषित नदीचं पाणी होतं. आपण बघा आपल्या मनासाठी, आपल्या मनाच्या अध्यात्मासाठी किंवा मनाच्या शांतीसाठी, घरातल्या सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या स्वतःच्या आनंदासाठी सेवा मांडतो. मग स्वतःचा आनंद आपण त्याच्यातून काहीतरी आनंद घेतोय तर मग त्याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. देवाला हे नाही आवडणार की आपण ही खराब फुलं कुठंतरी नेऊन टाकली रस्त्यावर, कचऱ्यात किंवा नदीत, तर ही फुलं काय करायची. तर आता बघा उन्हाळा असेल तर तुम्ही ही फुलं सुकवू शकताय. ही फुलं सुकवून ह्याचा तुम्ही घरच्या घरी धूप बनवू शकताय बरं का. आणि जरी धूप नाही जमला तरी बघा थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं तूप, भीमसेन कापूर आणि सुकलेली वाळलेली फुलं हे मिक्सरला ग्राइंड करा. आणि त्याच्यानंतर ह्या फुलाची बघा अगदी छोटे छोटे बघा आपण कसं गौऱ्या वगैरे बनवतो, त्या गौऱ्या बनवा आणि त्या गौऱ्यावरती थोडंसं तूप टाकून, थोडंसं कापूर टाकून रोज सकाळी घरामध्ये हवन करा. म्हणजे बघा फुलाचा पण उपयोग झाला आणि त्यातली जी पॉझिटिव्हिटी असते ती आपल्या बघा घरामध्ये नांदते. कारण बघा ह्या फुलाच्या साक्षीने आपण आपल्या सगळ्या देवी देवतांची पूजा केलेली असते. त्यामुळे फुलं साक्षी असतात आणि देवी देवतांचा वास किंवा दैवी पॉझिटिव्हिटी किंवा ह्याच्यामध्ये दैवत्व ह्या फुलांमध्ये सुद्धा असतं. त्यामुळे बघा ही फुलं तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे ह्याचा वापर करा. तर आता पावसाळ्याचे दिवस आहे, बरेच जण म्हणतात की ताई पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्याचा धूप बनला जात नाही किंवा सुकत नाही, तर काही हरकत नाही. तुम्ही काय करा, ही फुलं पाण्यात टाका, त्यातलं पाणी घरात शिंपडा. आपण देवाची सेवा केली त्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद असतो. आणि त्याच्यानंतर ती फुलं एखादी आपल्याकडं कुंडी असते बघा फुलाची, मिक्सरला बारीक करून किंवा अगदी अशी जरी फुलं तुम्ही त्या कुंडीत टाका, म्हणजे त्याच्या निमित्ताने त्या कुंडीला खत पण मिळतं आणि फुलांचा योग्य प्रकारे उपयोग होतो. तर बघा आता ही पूजा झालेली आहे. सगळे फुलं काल बघा महालक्ष्मी आईला 108 वेळा मी मंत्रपुष्पांजली सुद्धा वाहिली आहे. म्हणजे बघा माझी सेवा महालक्ष्मी आईची खूप मनोभावे असते बरं का. कारण काय माहिती, मला स्वामींचा अभिषेक आणि महालक्ष्मीची सेवा ह्या दोन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप मला आवडतात. आणि ह्या सेवेने स्वतःचीच माझी खूप प्रगती झाली, तुमची सुद्धा झाली. आणि अजून मी नेहमी सांगते बघा, तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगत जा. कारण हा व्हिडिओ खास तुम्हाला काही गोष्टी समजाव्या, काही गोष्टी माहिती व्हाव्या म्हणून मी नेहमी करते. आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या खूप महत्त्वाच्या असतात बरं का. कारण कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपलं चांगलं आपण स्वतःच करू शकतो. आपलं चांगलं वाईट कोणीच नाही करू शकत. कारण कसं आहे बघा, आपण देवाला श्रद्धेने मनोभावे पूजत असतो, भजत असतो, तर देव प्रत्येक गोष्ट आपली ऐकत असतो. तर बघा अशा प्रकारे ही कुंचन सेवा झाल्यानंतर इथली फुलं वगैरे काढून घ्या, इथली साफसफाई सुद्धा करून घ्या. तर बघा बऱ्याच ताईंना आपल्याकडले बघा हे पिट्टू गजांतलक्ष्मी आवडत आहेत, तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का. छोटेसे आहेत, कुंचन सेवेसाठी चांगले आहेत बरं का. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल, कारण बघा गजांतलक्ष्मी भेट देणं सुद्धा खूप चांगलं असतं. अजून एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती सेवा सुद्धा सर्वांनी मनोभावे करायची आहे. तर बघा हा आपल्याकडला मोतीशंख आहे बरं का. ज्यांना पण हा मोतीशंख हवा त्यांनी सुद्धा स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करायचा आहे. तसं बघा लक्ष्मी सेवेचे सगळे रत्न, आता हा शिंपला आहे बरं का, जो मी लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये ठेवते. तसंच बघा हा इच्छापूर्ती कलश आहे. आता बघा मी काल ह्याच्यावरती इच्छा बोलली आहे. हा इच्छापूर्ती कलश, ह्याच्यामध्ये पाणी, साखर, केसर टाकून तुम्हाला इच्छा बोलायची आणि रोज पूजा केली तरी चालते किंवा गुरुवार, शुक्रवार, मंगळवार पण करू शकताय. तर ह्यातलं पाणी मी सुद्धा आता ग्रहण करणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर हा इच्छापूर्ती कलश सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. तसंच बघा बऱ्याच त्या विचारतात काय तू कुंकुमार्चन करते, श्रीयंत्र माझ्याकडून घेताय, तर कुंकुमार्चन केलं बघा. कुंकू नेहमी मी डब्बीत ठेवत असते बघा. माझ्या स्वतःला मी रोज कुंकू लावते. कारण बघा आपण जर बाहेरगावी चाललोय, आजकाल काही कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे बघा आपण हे कुंकुमार्चन केलं कुंकू आपल्याला, आपल्या घरातल्या सगळ्या परिवारांना लावा. आणि शक्यतो प्रवासात सुद्धा तुम्ही हे कुंकू सोबत ठेवू शकताय. कारण कसं आहे, ह्याच्यामुळे आपलं संरक्षण होतं. एखादी घटना घडणार असेल तरी टळते. कारण ह्याच्यामध्ये आपण बघा सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि देवाच्या नामस्मरणाने, उपासनेने ह्याची सेवा केलेली असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ताकद असते. तर हे बघा ही पितळेची डब्बी, ह्याच्यावरती बघा स्टोन वर्क वगैरे आहे. खूप सुंदर अशी डब्बी ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. ही सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता. आता बघा ह्यातले जे वाघकवडे आहेत, आता ह्या वाघकवड्या तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या सुंदर अशा वाघकवड्या आहेत बरं का आपल्याकडे. हे बघा वाघकवडी, सुंदर वाघकवडी. कारण बघा ही मी सेवेमध्ये ठेवते. माता दुर्गेला, माता कालिकाला, माता रेणुकाला, महालक्ष्मी आईला, सगळ्या देवी देवतांना वाघकवडी अतिशय प्रिय आहे. कारण ही दुर्मिळ कवडी आहे बरं का. ही तुम्हाला ओरिजिनल आपल्याकडेच मिळणार बरं का. कारण ह्या प्लॅस्टिकच्या पण असतात, घेताना एकदा विचार करून बघून घ्या. ह्या आपल्याकडे ओरिजिनल वाघकवडी दुर्मिळ आपल्याकडे मिळतात. पण ज्यांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला ताईंनो मेसेज करा.
त्याच बघा आता कुंचन सेवेसाठी बघा मी हे असे 2 छान असे चांदीचे कमळ घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. तुम्ही सिंगल पण घेऊ शकताय, पण चांदी जर घेणं शक्य नाही आहे, परिस्थिती नाही आहे, कारण चांदी आहे शेवटी आणि चांदी ही महालक्ष्मीच्या सेवेमधली पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवते. पण तुम्ही अगोदर साधा सेट घेऊन हळूहळू सेवा करून एक एक वस्तू घेऊन सुद्धा कुंचन सेवा वाढवू शकता, असं काही नाही आहे. कारण कसं आहे, प्रत्येकाचीच परिस्थिती असते असं नाही. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार बऱ्याच गोष्टी आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. तसंच बघा चांदीचा गोविंद पानविडा 3 वर्षापूर्वी बऱ्याच ताईंनी हा मागितला, पण तो स्टॉकमध्ये नव्हता. चांदी मध्यंतरी खूप महाग झाली होती. पण पुन्हा बघा हा गोविंद पानविडा आपण चांदीचा बनवून घेतलेला आहे. हा सेवेमध्ये मी ठेवते. तसंच बघा इथं बांगड्या आहेत, ज्या पिवळ्या, हिरव्या, लाल ह्या सगळ्या बघा बांगड्या ह्या सुद्धा सेवेमध्ये असतात. एकूण बघा ह्या 33 बांगड्या आहेत बरं का. तर आता ह्या बांगड्या पण आपण काढायच्या आहेत. आणि हे सगळं साहित्य जे आहे हे उत्तर पूजा करताना तुम्ही हे ओम श्री महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा अगदी मनामध्ये मंत्र म्हणूनही उतरू शकताय. हे हळकुंड, हे जे हळकुंड मी ठेवते, लेकूर बाळं ठेवा बरं का. हे हळकुंड जे आहे कुंचन सेवा झाल्यानंतर मी माझ्या शॉपच्या कॅशबॉक्समध्ये ह्याला लाल कलरचा धागा बांधून ठेवते. म्हणजे हे बघा माझ्या मनापासून केलेलं सेवेचं फळ हे सिद्ध झालेलं असतं. तर हळकुंड सेवेमध्ये नक्की घ्या. चांदीचं पण आहे आपल्याकडे, तुम्ही चांदीचं घेऊ शकताय, पण चांदीचं घेऊन हे सुद्धा नक्की ठेवा. तसंच बघा पंचरत्न बघा बऱ्याच ते खोलतात आणि ह्या डबीतले पंचरत्न आपल्या पोटात जाऊ नये, खोलू नका. हे पंचरत्न जसंच्या तसं तुम्ही त्या सेवेमध्ये ठेवू शकताय. तसंच बघा आता हा कुंचन आहे चांदीचा. आता ह्यातले तांदूळ जे आहेत ते मी तांदूळ असे खाली टाकणार आहे. ओम श्री महालक्ष्मी. हे बघा चांदीचं रत्न. तसंच बघा हे चांदीचं बघा तुम्हाला एक एक दाखवते मी. हे चांदीचं आपल्याकडलं जास्वंद आहे. त्यासोबत बघू शकताय हा चांदीचा श्रीफळ, चांदीची इलायची पण आहे बरं का ताईंनो. हे बघा चांदीचं श्रीफळ, चांदीचं श्रीफळ आहे, सेवेसाठी आहे. तसंच बघा आपल्याकडे बघा ह्याच्यामध्ये मी भरपूर चांदीची रत्न टाकलेले आहेत. आणि तुम्ही सगळीच टाकावी असं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येकाचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकताय. आणि जबरदस्ती कधीच मी कोणाला करत नाही. जे हवं ते तुम्ही अगदी घेऊ शकता. तर बघा ह्याच्यामध्ये मोती, पवळा, गोमती चक्र, गुंजा, भरपूर काही सामग्री बघा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि ही सगळी सामग्री घ्यायची आहे बरं का ह्याच्यामधले काढून. हे बघा मी सगळी सामग्री ह्याच्यामधली काढून घेते बघा. तर ह्याच्यामध्ये बघा ही छोटीशी बघा आपल्याकडली ही तपकिरी कलरची कवडी आहे, मोती आहे, त्याच पवळा आहे, गुंजा आहेत, सगळे रत्न तुम्हाला ह्यातले घ्यायचे आहेत. आणि आता तुम्ही विचार करा की ताई तांदळ काय करायचे, बाकीचे रत्न काय करायचे. तर ताईंनो हे जे रत्न आहेत तुम्हाला एका पिवळ्या पोटलीत कॅशबॉक्समध्ये पिवळी पोटली घ्यायची, त्याच्यामध्ये कवड्या, गोमती चक्र, चांदीची रत्न, हे बघा ह्या कवड्या, गोमती चक्र आहेत आपल्याकडले, चांदीची रत्न, हे सगळं तुम्हाला एका पोटलीमध्ये बांधून त्याला गुलाबाचं अत्तर लावून तुम्हाला ही कॅशबॉक्समध्ये ठेवायचं आहे. तर ही सेवा केलेली जी काही पोटली आहे ही मी माझ्या शॉपवरती ठेवत असते बरं का. तुम्ही तिजोरीत पण घरच्या ठेवू शकताय किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण ठेवू शकताय. म्हणजे बघा ही रत्न ही सिद्ध झालेली असतात बरं का. आणि ही रत्न कोणालाही देऊ नका, कारण बऱ्याच त्यांचं कसं असते, एक जावा जावा असतात, सेवा करतात, मग ह्यातला पोवळा हरवलाय, मोती हरवलाय, मग तुझा एक दे ग, मी सेवा करते, सेवा झाली की परत आणून देते, असं काही करायचं नाही. कारण ही आपली सेवा आहे आणि या सेवेची सकारात्मकता ही प्रत्येकाला मिळणं महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच ताई विचारतात की ताई ही जी उरळी आहे, ही उरळी तुम्ही जी बघताय, ही उरळी जी आहे ही आपली बघा सिल्वर जर्मनची सगळ्यात मोठी उरळी आहे बरं का. कारण ह्याच्यामध्ये अख्खी सेवा तुमची बसते, लक्ष्मीची मूर्तीसुद्धा बसते बरं का. तुम्ही सुद्धा ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये घेऊ शकता, ह्याच्यामधली छोटी पण तुम्हाला मिळेल. आता ह्या तांदळाचा बघा तुम्हाला भात करायचा आहे, तांदळाचा भात करायचा आहे किंवा ह्या तांदळाची खीर पण बनवू शकताय. किंवा आता प्रत्येकालाच बघा एवढं सगळं रोज खाणं शक्य नाही, काही काहींच्या घरी बघा भात वगैरे खूप कमी खाल्ला जातो, असं बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई भात वगैरे आमच्या घरी खूप कमी खाल्ला जातो. तर बघा हा कमळाचा बाऊल आहे, ह्याला मी गुल्लक बाऊल म्हणते, कारण रोज ह्याच्यामध्ये बघा पैशाच्या नाण्याची मी सेवा करते. तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत एखाद्या शुक्रवारी शेअर करेल. तर हा सिल्वर जर्मनचा आहे बरं का. तुम्ही जेव्हा सिल्वर जर्मन जे आहे हे खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे बरं का, हे खूप उत्तम आहे. तुम्ही बघा साऊथला जास्त ह्याच्यामध्ये सेवा पण केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. तर हे बघा फक्त व्हाईट कोलगेट पावडरने तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी सगळी माझी रत्न ठेवणार आहे. त्याच्यानंतर ही रत्न अत्तर वगैरे लावून पोटलीमध्ये मी माझ्या कॅशबॉक्समध्ये सुद्धा ठेवणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर बघा हा जे ह्याच्यामध्ये आता मी सगळे रत्न काढलेले आहेत. आता हे सगळे रत्न जे आहेत ते मी पुन्हा माझ्या पोटलीमध्ये टाकणार, त्याला अत्तर गुलाबच लावणार आणि कॅश बॉक्समध्ये माझ्या मी ठेवणार. शॉपच्या कॅश बॉक्समध्ये ठेवत असते नेहमीच. आता ही उत्तरपूजा झाली. त्यासोबत बघा हा मोती वगैरे हा सुद्धा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकताय, कारण बघा लक्ष्मी मातेचा भाव आहे मोती आणि शंख, तर ते तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकताय. तसंच बघा आता ही छान सेवा झालेली आहे. तसंच बघा हे केळीचं पानाबद्दल बऱ्याच त्यांनी मला विचारलं, तर हे केळीचं पानावरती बघा मी मधाचा नैवेद्य काल ठेवला होता बरं का. तुम्ही खाऊचं म्हणजे नागिनीच्या पानासोबत खाऊच्या पानासोबत ह्याच्यावर मध ठेवा, म्हणजे लक्ष्मीला कुलदेवीला मधाचा नैवेद्य, गुळ फुटाणे, मखाने, तांदळाची खीर, पांढरे पदार्थ तुम्ही ठेवू शकताय. तसंच तुम्ही नारळ पाण्याचा नैवेद्य दाखवा. आता बघा मी छोटासा व्हिडिओ पण शेअर करेल नारळ पाण्याचा आईने ग्रहण केलेला. तरी चांदीचं बघा छोटंसं केळीचं पान आहे बरं का. जे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मेसेज करून घेऊ शकता. तर हे बघा केळीचं पान आहे, ह्याच्यावरती नैवेद्य मी आईसाठी ठेवला होता. तर बघा जे फुलं आहेत ते फुलांचं बघा अशा प्रकारे बघा पाण्यामध्ये सगळी फुलं जी मी पूजा केली सगळी फुलं पाण्यामध्ये टाकणार आणि घरामध्ये बघा त्या फुलांचा पाणी शिंपडणार. आणि त्याच्यानंतर मी ही फुलं माझ्या दारातल्या झाडाला टाकणार, म्हणजे त्याला खत पण होते आणि फुलांचा व्यवस्थित प्रकारे बघा विल्हेवाट पण लावता येते. कारण निर्माल्यात टाकू शकता, जिथं तुमच्या घराजवळ निर्माल्य असेल तर टाका, पण पाण्यात डायरेक्ट ही फुलं नका टाकू, कारण कसं आहे मग ह्या फुलाचा वास येतो किंवा पाणी आपलं दूषित होतं. आपण तेच पाणी बघा कधी कधी आपल्या पितो आपण घरी येतं. तर बघा आपल्या पर्यावरणाची काळजी ही आपण स्वतःच घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा हे सगळे फुलं ह्याच्यामध्ये टाकलेत. हे पाणी बघा तुम्ही घरामध्ये शिंपडा, कारण काय होतंय ह्याच्यामध्ये सुद्धा देवाचा बघा आपण जी सेवा केली त्याचं दैवत्व सुद्धा ह्या बघा ह्या फुलाच्या साक्षीने आपण आपल्या देवी देवतांची सेवा पूजा करत असतो. सगळ्या घरामध्ये बघा हे पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे, पूर्ण घरामध्ये फिरवा. आता शेवटी दाखवेल हे पाणी मी झाडाला टाकणार आहे. त्याच्यानंतर बघा हे एक माझ्याकडे बघा छोटंसं बास्केट आहे. हे आपल्याकडं मिळतं बरं का, पण हे आम्हाला ऑनलाईन तुम्हाला कुरिअर करता येत नाही, कारण हे प्लॅस्टिकमध्ये आहे बरं का. ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू ठेवते. त्याचबरोबर बघा ही राखी अगदी मी जपून ठेवली, चांदीची राखी. आपल्या राख्यासुद्धा उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये बघा सेवेचे धन असतं, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अत्तर असतात. त्यासोबत बघा म्हणजे पोटलीमध्ये एवढं सामान बसत नाही, त्यामुळे बघा काही गोष्टी सेवेच्या ह्या बास्केटमध्ये मी बघा मोती शंख आता ठेवलं आहे, बघू शकताय. सेवेच्या बघा सगळ्याच गोष्टी आपल्या त्या ह्याच्यामध्ये बसत नाहीत. तसंच बघा आपण ह्याच्यामध्ये छान असा हा शंखसुद्धा मी सेवेला घेत असते. आणि ही चांदीची बघा माझी अत्तरदाणी आहे, जी मी देवी देवतांना लावते, पण दाखवत का नाही, कारण कसं आहे दाखवणं खूप सोपं आहे, पण प्रत्येकाचं एवढं मोठं बजेट असायला पाहिजे. प्रत्येकाचा विचार करून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असते. तसंच बघा श्रावणातल्या कुठल्याही शुक्रवारी मी नेहमी चांगली सेवा सांगते. शुक्रवारी श्रावणातल्या कुठल्याही शुक्रवारी ज्यांची मनोकामना पूर्णच होत नाही आणि ज्या ताई महालक्ष्मीची सेवा करतात त्या प्रत्येकाने तुम्ही बघा लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जा, विष्णू लक्ष्मी जा. जर बघा विष्णू लक्ष्मी मंदिरात गेले तर गुलाब आणि केवडा घेऊन जायचं आहे बरं का. ह्या बाटल्या तिथंच ठेवायच्या आहेत. 11 गजरे आणि 2 गुलाब, 11 गजरे 2 गुलाब आणि 2 अत्तर. लक्ष्मीच्या मंदिरात गेले तर गुलाब आणि केवडा. गुलाब लक्ष्मीला प्रिय आहे, केवडा विष्णूंना. तर विष्णू लक्ष्मी मंदिरात जर तुम्ही दर्शनाला शुक्रवारी श्रावणात जा आणि जाताना गुलाब आणि केवडा हे 2 अत्तर तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आणि जर तुम्ही फक्त लक्ष्मीच्याच मंदिरात गेले तर तुम्हाला गुलाब आणि कस्तुरी, वाटल्यास तुम्ही मोगरासुद्धा घेऊ शकता. तर बघा हे आपल्याकडले खूप सुंदर अशा अत्तर आहेत बरं का. कस्तुरी महालक्ष्मीला, माता लक्ष्मीला, कुठल्याही देवीला, कुलस्वामीला सुद्धा प्रिय आहे, गुलाब प्रिय आहे आणि मोगरा. तर हे बघा अत्तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी मंदिरात ही बाटली ठेवून यायची आहे बरं का, घेऊन यायची नाही. 11 गजरे 2 गुलाब आणि त्यासोबत बघा हे 2 अत्तर. अशा प्रकारे ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा हे अत्तर जे आहे ते मी नेहमी सेवेसाठी घेत असते. तर अशी बघा ही छोटीशी बास्केट काय, कारण बघा भरपूर घरामध्ये पूजेच्या गोष्टी असतात आणि त्या ठेवायच्या असतात. तर त्यासाठी बघा ही छोटीशी बास्केट बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताई विचारतात बघा, मागच्या व्हिडिओमध्ये होती माझ्या, पण कसं आहे मला तुम्ही ऑनलाईन बघताय, तुम्ही म्हणणार की ताई हे कुरिअर करा,
पण नाही ना, हे कुरिअर नाही करता येत ताईंनो, कारण हे कुरिअरमध्ये तुटेल फुटेल. त्यामुळे बघा, तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये पण मिळेल बरं का, पण आमच्या दुकानावाले तुम्हाला आपल्या दुकानावर सुद्धा मिळते किंवा तुमच्या इथं जवळपास कुठं मार्केट असेल तिथे सुद्धा तुम्हाला ही बास्केट, असं काही नाही, खूप चॅलेंजिंग काम नाही आहे, तुम्हाला मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये बघा असं व्यवस्थित पद्धतीने सामान सुद्धा तुम्हाला ठेवता येतं. कुठल्याही मंदिरात चालले, आता बघा तुम्हाला लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे, 11 गजरे, 2 गुलाब, 3 अत्तर ह्या बास्केटमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता बघा साफसफाई झाली, उत्तर पूजा आपण करून घेतलं, ती सामग्री आपण व्यवस्थित ठेवली. आता बघा जी लक्ष्मी आहे, आणि हा चांदीचा शिक्कासुद्धा तुम्हाला कुंचन सेवेसाठी चालतो, रोज पुजला तरी चालतो. तर हा चांदी शिक्का हा कुंचन सेवेसाठीच आहे बरं का. बऱ्याच त्या विचारतात की त्या ह्या शिक्का कशासाठी आहे, तर हा सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेसाठीच असतो. आता बघा महालक्ष्मीचा किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला अगदी कोमट पाण्याने अभिषेक करायचा आहे बरं का. मी नेहमी सांगते, मंगळवार आणि शुक्रवार, फक्त शुक्रवारी पंचामृत किंवा कच्च्या दुधाने करू शकताय, आणि इतर दिवशी तुम्ही फक्त कोमट पाण्याचा अभिषेक देवीचा करू शकताय. ही कोल्हापूर महालक्ष्मी आहे बरं का, जे बऱ्याच जणांनी आपल्याकडे घेतली, मी सांगायची गरज नाही. आता बऱ्याच ताई बघा ह्या पंचपाळाबद्दल गेल्या 1 वर्षापासून मला विचारतात, ताई तुमच्या घरी जे तुम्ही अभिषेक करायला पंचपाळ घेतात ते कसलं आहे. तर हे सुद्धा सिल्वर जर्मनचं आहे, आणि ह्याला बघा बरोबर 2 वर्ष पूर्ण झाले बरं का. तेव्हा आपल्याकडे सिल्वर जर्मन नव्हतं, पण आता सध्या सिल्वर जर्मन उपलब्ध आहे. तर बघा अगदी तुम्हाला पुन्हा मी दाखवते, अगदी नव्यासारखं चमकतं, चांदीसारखं दिसतं बरं का हे पंचपाळ. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही देवी देवतांना अभिषेक करण्यासाठी पाणी, तीर्थ वगैरे घेऊ शकता, आणि क्वालिटी उत्तम आहे बरं का ताईंनो. चांदी प्रत्येकाला घेणं शक्य नसते, पण आपल्याला वाटतं की आपल्या देवपूजेतले जे काही पूजा साहित्य ते चांगलं नीटनेटकं असावं, तर ह्याच्यावर पण डिस्काउंट आहे, तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमधनं घेऊ शकताय. तसंच बघा आईला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 तर बघा असं 11 चमचे किंवा 21 चमचे तुम्ही महालक्ष्मी आईला रोज अभिषेक घालू शकता, कारण ही रोजची सेवा ही खूप फलदायी आहे बरं का. तुम्ही फक्त शुक्रवार टू शुक्रवार कुंचन सेवा करू शकता, पण तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला त्याचा अभिषेक रोज करायचा आहे, कारण चांगलं असतं. रोज अभिषेक केल्याने सुद्धा खूप चांगली आपल्या आयुष्याला फलश्रुती मिळते, किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले अनुभव आपल्याला येतात. बऱ्याच जणांच्या बघा आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतो, देव तर खूप असतात देवघरात, पण मी नेहमी सांगेल की आम्ही पूजा साहित्य आपलं दुकान आहे म्हणून तुम्ही घ्या, असं नका करू. सेवा होणार असेल तरच घ्या. ही चांदीची लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे मिळते, कारण ही 22 ग्रॅम 25 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये चांदीची लक्ष्मीसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला अगदी GST बिलसुद्धा आमच्याकडून मिळतं. तर बघा स्वच्छ कपड्याने तुम्हाला ही लक्ष्मीची मूर्ती पुसून घ्यायची आहे, आणि तीर्थ जे आहे तुम्हाला स्वतःला तीर्थ प्राशन करायचं आहे, घरातल्या सर्वांना सुद्धा हे तीर्थ द्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप शक्ती असते. तर बघा हे महालक्ष्मी आईचं पितळेचं सिंहासन आहे बरं का. हे पितळेचं सिंहासन आहे, ह्याच्यावरती मी नेहमी कपडा टाकते, लाल किंवा पिवळा बरं का. तर तो कपडे आज शनिवार असल्यामुळे बघा मी देवाचे कपडे सगळे आजच्या दिवशी स्वच्छ करते. तर महालक्ष्मी आईची बघा सुंदर असं हे सिंहासन जे तुम्ही बघता हे सुद्धा उपलब्ध आहे. तर आईला बघा हे छोटंसं मंगळसूत्र मी बनवले, कारण माझ्यापेक्षा मला आईसाठी दागिने बनवायला आवडतात. ही कमळाची जी माळ तुम्ही बघता हे बघा, ह्याच्यामध्ये कमळ आहे, आणि सुंदर मोतीमाळसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसं जसं कुंचन सेवेला कवडी माळ घालतो, तसं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईला कवडेची माळ, तुळजाभवानी आईला सगळ्या देव्यांना कवडेची माळ खूप प्रिय असते बरं का. त्यामुळे अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा छानशी कवडेची माळ नक्की आईला घाला, आणि आई खूपच गोड दिसते. जेव्हा मनोभावी सेवा करतो तेव्हा ते भाव हे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सुद्धा बघितले असतील, की नुसती एक मूर्ती असणं, आणि त्या मूर्तीमध्ये जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये साक्षात आई विराजमान असते, किंवा त्यात साक्षात आईचा वास किंवा आपल्या सकारात्मकतेचा भाव हा प्रत्येकाला बघायला मिळतो. पण
जो मनोभावे सेवा करतो त्यालाच बघायला मिळणार. त्यामुळे बघा, देवाला मानणाऱ्यांना देवाची प्रचिती, देवाची अनुभूती आणि देवाची लीला ही कोणत्या ना कोणत्या रूपात नेहमी दिसत असते बरं का. आणि देवाशिवाय ही पृथ्वी नाही आहे. तर असं बघा, सुंदर आईची पूजा झाली. आता आईच्या पूजेनंतर बघा, नेहमी मी गजरा वगैरे लावते, फुलं लावते, अशा बऱ्याचशाच गोष्टी बघा. फुलाच्या माझ्याकडल्या फुलं आवडतात सर्वांना. तर बघा, बऱ्याच ताई मला विचारतात की ताई, एवढी फ्रेश फुलं तुझ्याकडे कुठून मिळतात आणि एवढी फ्रेश फुलं कशी असतात. तर ताईंनो, मी एकदाच आमच्या इथं पिंपरी मार्केट आहे तिथं जाते आणि एकदाच मी फुलं गजरे घेऊन येते, कारण रोज रोज मला फुलं गजरे घेणं शक्य नाही आहे. आणि हा डबा आहे तो पार्टिशन आहे बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या डब्याला पार्टिशन आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये गुलाबाच्या फुलं, गुलाबाची पाकळ्या अशा ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर बघू शकताय दुसरा जो डब्बा आहे ह्याच्यामध्ये बघा, श्रावण चालू आहे, महादेवांसाठी बघा पांढरी पिवळी फुलं ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहे. कारण कसं आहे, खूप दिवसापासून तुम्हाला लॉंग व्हिडिओ, कारण प्रत्येकाचे प्रश्न असतात आणि वेळ नसतो, त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओच्यामध्ये रिप्लाय करत नाही. पहिले कसं सगळ्या तुमच्या कमेंटवर सुद्धा व्हिडिओ असायचा, पण कामाचा लोड वाढल्यामुळं ते शक्य नाही आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये बघा गजरा बघा, अगदी गजरा तुम्हाला माहिती आहे का, शनिवार आहे, मी सोमवारी गजरा आणला आहे. हे डबे टप्परवेअरचे नाही येत आहे, साधेच आहेत, पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली फुलं राहतात बरं का. तर हे बघा, एकूण मी 4 आणलेत आणि मी त्या 4 डब्यामध्ये फुलं ठेवते. तुम्हाला जर असा डबा हवा असेल तर तुम्ही तसं सांगू शकताय, हे डबे तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. तर बघा, सुंदर हा डबा आहे बरं का. ह्या डब्यामध्ये अगदी फुलं ताजी तवानी आणि फ्रेश राहतात बरं का. फक्त हा डबा कुरिअरने जाईल की नाही हा मी विचार करेन, कारण कसं आहे, कुरिअरमध्ये भरपूर वस्तू तुटतात फुटतात, पण तुम्हाला देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. तर बघा, अजून एक डबा आहे ह्याच्यामधला, हा एक डबा आहे माझ्याकडला, कारण मला एक 2-3 डबे तर लागतातच. दुसऱ्या डब्यात तुम्हाला मी फुलं दाखवते. म्हणजे फुलं हा माझ्या स्वतःच्या आवडीचा विषय बरं का ताईंनो. हे बघा, फुलं हा माझ्या स्वतःच्या, हे बी पार्टिशनमध्ये, फुलं हा माझ्या स्वतःच्या आवडीचा विषय आहे. कारण सगळ्यात जास्त मला काय आवडत असेल तर ती मला फुलं आवडतात. म्हणजे फुलाशिवाय पूजा केली असं मला कधीच नाही वाटत, प्रसन्न नाही वाटत. तर आता बघा, ही पूजेसाठी फुलं आपण घेऊया. आता बऱ्याच ताई उरळी पाहिजे, पण ही उरळी नाही आहे, तुम्हाला सिल्वर जर्मनची उरळीसुद्धा मिळेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. हे बघा, अशा प्रकारे मी ह्यातली फुलं आता काढून घेतली. तर हे डबे जे आहेत ते तुम्हाला हवे असल्यास मेसेज करा, तुम्हाला मी हे डबे अवेलेबल करून देऊ. कारण कसं आहे, अध्यात्माची गोडी जर तुम्हाला शीतलताई लावली तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला शीतलताईच देणार. कारण कसं आहे, काही काहींना वेळ नाही आहे शोधायला बघायला, असं पण असतं. पण बघा, काय होतं माहिती आहे का, द्यायला प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रत्येक गोष्टीत क्वालिटी असते बघा. 1 नंबर 2 नंबर. जसं बघा, रुबाबदार मंगळसूत्र बघा, मला माझी मैत्रीण रोहिणीने गिफ्ट दिलं होतं आणि त्याची किंमत 1600 रुपये होती. आता बघा, ते मंगळसूत्र जे होतं ते असं पांढरं दिसत होतं, पण मला ते तसं नको होतं. मग त्यामुळे बघा, जे मेरो पॉलिश असते ते मंगळसूत्र खूप छान दिसतात बरं का. आता तसं त्यात क्वालिटी आहे बरं का, 1600 रुपयाला पण आहे, 900ला पण आहे, अगदी 3000ला पण मंगळसूत्र आहे. पण मी घेतलेलं क्वालिटीचं आहे. माझ्याकडलं मंगळसूत्र जे आहे रुबाबदार ते 3000 रुपयाचं आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर बघा, अशा प्रकारे त्या डब्यातनं मी सगळी फुलं घेतली. त्या डब्यात अगदी बघा, तुम्ही डाळी वगैरे पण ठेवू शकताय. फुला ज्यांना ज्यासाठी वापर करा त्यासाठी वापर करू शकताय. तर आता फुलं घेतली मी, त्यासोबत बघा असं महालक्ष्मी आईला गजरा घालूया. कोल्हापूर करवीर निवासिनी कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. हे बघा, किती सुंदर दिसतंय ना. आई किती गोड दिसते बघा गजऱ्यामध्ये. आई, अशी सर्वांवरती कृपा कर, अशीच तू माझ्या घरामध्ये येत राहा, मुलाबाळांवरती, माझ्यावरती, मला जे बघताय, जे माझ्या ताई आहे, दादा आहे, सगळ्यांवरती तू कृपा कर आणि तुझा कृपाशीर्वाद सर्वांनाही मिळू दे. तर बघा, आईची अशी खूप सुंदर आणि छान पूजा झाली. आणि आईची पूजा बघून बऱ्याच जणांना कसं असतं माहिती आहे का, देवपूजेचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही एखाद्याचे बघता ना, तेव्हा तुम्हाला त्याचं पुण्यसुद्धा मिळतं. त्यामुळे बघा, बरेच जण पूजेचे व्हिडिओ किंवा तुम्हाला पूजा मंदिर का दाखवत नाहीत, कारण त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा कितीतरी पटीने लागतं. तर बघा, हे आईचं सिंहासन जे आहे ते पितळेचं आहे बरं का ताईनो, जड आहे. तुमच्या देवघरात जागा असेल किंवा साईडला पण ठेवू शकताय, तर तुम्ही सुद्धा असं पितळेचं आपल्याकडे सुंदर असं बघा आईंचं हे सिंहासन सुद्धा घेऊ शकताय. तर हे सिंहासन तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळणार आहे. तर आई कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर आईला तिच्या स्थानावरती ठेवूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ. बऱ्याच जण मला विचारले बघा काल की ताई हा कलश कसला आहे. हा कलश जो आहे तो प्लेटिंग आहे, गोल्ड कोटिंग आणि सिल्वर कोटिंग टू टोनमध्ये बघा पैशाचा कलश आहे, जो मी उत्तर दिशेला नेहमी ठेवत असते. तर हा कलशसुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता बघा महालक्ष्मी आईच्या मूर्तीसमोर नेहमी बघा हे उल्लू असतं. हे महालक्ष्मीचं वाहन आहे बरं का. हे पण तुम्ही नक्की ठेवा. इथं महालक्ष्मीच्या समोर उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्ही विचारलं की ताई तू एवढी सुंदर लक्ष्मीची पूजा केली, मूर्तीची पूजा केली, तर आता ही लक्ष्मी काय करायची सांगते. तर बघा आईला हळदी कुंकू लावा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 इथं अशी तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा ह्या जो तांदूळ होता, जो कुंचन चांदीचा मी पूजा केला होता, त्याची सेवा तर मी रोज करते. तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये छोटा कुंचनसुद्धा हा मिळेल रोजच्या सेवेसाठी. आता बघा ही कुंचन सेवा ती झाली आपली. आता काय करायचं आहे, कुंचन कशा प्रकारे भरायचा. तर बघा ही जो महालक्ष्मी मातेचा फोटो फ्रेम आहे, ही बघा धनाचा वर्षाव करणारी फोटो फ्रेम आहे. तर ही सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता. तर बघा आईला सुद्धा एक छोटासा गजरा, म्हणजे नेहमी बघा मला तुम्ही भेटायला येता, मॅड पूजासाठी घेता किंवा गेल्या 3 वर्षापासून तुम्ही सेवा करताय. अध्यात्माची आवड ही प्रत्येकाला शीतलताईमुळे लागली. शीतलताईसारखी सेवा करायची आहे, शीतलताईसारख्याच वस्तू हव्या, असं बऱ्याच ताईंचं मत असतं. आणि कधी वस्तू घेण्यासाठी माझी जबरदस्ती नसते. तुम्हाला जसं हवं तशी अगदी बघा आईचं फुल आईने जवळ घेतलं की नाही बघा. म्हणजे बरेच जण म्हणतात की हे असं नसतंय तसं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या बघा चुकीच्या प्रतिक्रिया खूप असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की एखादा व्यक्ती खरंच देवाची सेवा करतो, उपासना करतो, तर त्याला देव प्रसन्न असू शकत नाही का? तुम्हाला असू शकत नाही का? असू शकतो. कारण तुमची सेवा महत्त्वाची. आता बघा आईचं फुल तिकडे ठेवले, पण आईने ते पण फुल जवळ ठेवले. म्हणजे माझा विचार काय होता, इकडं 2 फुलं ठेवावी आणि मध्ये आईला गुलाब द्यावा, पण आईला ते हवंच होतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. कोणत्या रूपात देव दर्शन देईल हे नाही सांगू शकत आपण. शरण्ये त्र्यंबके गौरी. कारण तुमची उपासना, तुमची भक्ती खूप महत्त्वाची असते बरं का ताईंनो. तुम्ही जसं भक्ती कराल तसा देव तुम्हाला प्रसन्न होतो. त्यामुळे बघा देवाची भक्ती हे तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते सांगू शकत नाही शब्दात. एवढी त्यांच्या भक्तीची प्रचिती अनुभव आहे. तर आता जे आईची तुम्ही बघताय तिथं जवळ डिश आहे, त्याच्यामध्ये हा चांदीचा कुंचन मी ठेवतीये. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा हा चांदीचा कुंचन आहे जो की आपल्याकडला आहे. हा सुद्धा तुम्हाला मिळेल. हा कुंचन एका डिशमध्ये पितळेच्या ठेवा किंवा कोणत्याही डिशमध्ये तुम्हाला हा कुंचन ठेवायचा आहे. तर ही सेवा जी आहे ती मी आईसमोर करते बरं का. आणि हे रोज कुंचन मी भरून ठेवते तांदळाने. त्याच्यामध्ये कुंचनमध्ये लक्ष्मी ठेवते. हे जे तुम्ही हळदीकुंकू करंडे नेहमी माझ्या सेवेत बघताना ह्याला पादम हळदीकुंकू करंडे म्हणतात बरं का. हे तुम्हाला अगदी नव्यासारखे चमकतात. फक्त व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ करायचे. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. गेल्या 6 महिन्यापासून मी हे करंडे आपल्याकडे आहेत बरं का. तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये घेऊ शकता. आता काय करायचं, थोडंसं बघा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यामध्ये कुंकू टाकले आपण. त्याच्यानंतर बघा कुंचन भरायचं आहे तुम्हाला तांदळाने. म्हणजे अगदी जशी सेवा जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकताय. कारण बघा सेवेसाठी बघा कुठलाही वेळ टाईम नसते. फक्त ही सेवा जी आहे ती सकाळी 11च्या आत करायची, संध्याकाळी 5 ते तुम्ही अगदी 4 ते 7-8 पर्यंत करू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 अगदी एक मी सिंगल टाकते कारण हा कुंचन छोटा असल्यामुळे बघा त्याच्यामध्ये मी सिंगल बघा आपल्याकडली ही गोमती चक्र टाकते बघा. सिंगल गोमती चक्र आणि सिंगल कवडे आहे बघा. हे विष्णूंची प्रिय कवडी. ही सेवा तुम्ही टाकू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर बघा हा छोटा कुंचन आता भरलाय. त्याच्यावरती बघा ही चांदीची लक्ष्मी जी तुम्ही नेहमी बघता माझ्या व्हिडिओमध्ये, ही चांदीची लक्ष्मी मी त्याच्यावरती ठेवते. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. चांदीचा शिक्का पण तुम्हाला त्याच्यावरतीच ठेवायचा आहे बरं का ताईंनो. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 एक सिंगल मोती आईच्या जवळ आईने घेतला बघा. खूप सुंदर वाटतं, मनाला खूप प्रसन्न वाटतं. तरी बघा चांदीचे कमळाचं फूल ह्या रोजच्या सेवेसाठी बघा. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर बघा अशी आपली ही अभिषेक झाला, सेवा झाली. तसंच बघा तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर नैवेद्य पण तुम्हाला जो असेल तो तुम्ही दाखवू शकता. तर बघा आईसाठी गुलाबाचं फूल हे नक्की तुम्ही एक तर असावं सेवेमध्ये. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. त्यासोबत नेहमी मी सांगते तसंच आपल्या सेवेमध्ये गुलाबाचं अत्तर, आईच्या सेवेसाठी बघा गुलाबाचं अत्तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फुलाला लावा किंवा डायरेक्ट अत्तर पण लावू शकता, पण कसं कापसाने पण लावू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. इकडं पण लावायचं बरं का तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मूर्तीला. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. आई आशीर्वाद दे, एवढी छान तुझी सेवा झाली, तुझ्या सेवेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू दे. तर बघा एवढ्याशा सेवेने किती प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि छान वाटतं. तर जो अष्टलक्ष्मी दिवा आहे, बऱ्याचदा विचारत ताई आज का नाही लावला, तर तो बघा फक्त शुक्रवार आणि मंगळवारच हा अष्टलक्ष्मी दिवा मी लावते. हा आपल्याकडे मिळतो उत्तर दिशेला तोंड करून, तुम्ही पण हा लावू शकताय. तर आज छान सेवा झाली. आणि आईसाठी बघा नैवेद्य खूप छान मी खास घरी बनवलं आहे बरं का. काल शुक्रवार होता ना, तर गुळाची खीर ह्याची आपली खीर तांदळाची, आणि त्यासोबत बघा रसमलाई बनवली होती. आज गुलाबजामचा नैवेद्य आहे. कालच गुलाबजाम केले होते, कारण नेहमी बघा काही ना काहीतरी गोड घरात त्या निमित्ताने बनलं जातं. तर बघा सिल्वर जर्मनचा सकाळीच फॅट कोलगेट पावडर मी स्वच्छ केला बघा, सुंदर असा आपल्याकडला हा नैवेद्य बनवला आहे बरं का. कारण हा नैवेद्याचे खास भांडे वेगळे असावे देवांचे, आणि कित्येक वर्ष चांगले राहतात. कारण ह्याला बघा जवळपास याला 1 वर्ष पूर्ण झाले. हा नैवेद्याचा माझा सिल्वर जर्मनचा बाउल आहे. ह्याच्यावरती खास श्रावण तुम्हाला ऑफर डिस्काउंट पण मिळून जाईल स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तर बघा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. त्यासोबत बघा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आई नैवेद्य ग्रहण कर. तर छान असा बघा आईचा नैवेद्य सुद्धा बघा खूप छान झालाय. तर आईला तो नैवेद्यावरती बघा बरेच जण मला विचारत असतात नेहमी की ताई तू नैवेद्य दाखवते, पण तू नैवेद्य तुळशीपत्र कधी ठेवते कधी नाही. कसं असतं ताईंनो, कधी कधी एवढा वेळ पण नसतो किंवा कधी लक्षात राहत नाही. पण मी एकच नेहमी सांगते, तुमचं मन प्रामाणिक आणि तुमचं मन साफ आहे ना, तर तुम्ही नैवेद्यावरती तुळशीपत्र नाही ठेवलं तरी चालतं. पण काहींचं मनच चांगलं नसतं, त्याने कितीही भव्य देव पूजा मांडा, सोनं चांदी ठेवा, काही ठेवा, पण तुम्हाला देव कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे देव नेहमी तुमचा भाव बघतो की तुम्ही कुठल्या भावाने वेळात वेळ काढून सेवा करताय किंवा देवाशी एकरूप आहे, हे देव पण नेहमी बघत असतो. तर आईची आजची पूजा खूप छान झाली. आई केलेली सेवा स्वीकार कर आणि तू कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद सर्वांना दे. ह्या सेवेचं पुण्य ज्या पण ताई जे पण दादा बघतात त्यांना मिळू दे. तर आजचा व्हिडिओ आपला हा तुमच्या खास मागणीवरून होता की ताई तू उत्तरपूजा कशी करते किंवा पुन्हा उत्तरपूजेनंतर लक्ष्मी सेवा कशी करते, एकदा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखव. तर आजची अशी सेवा छान झालेली आहे. कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचा उधो उधो. बघितलं एवढ्या वेळा आई फुल पकडून बसले. म्हणजे तुम्ही जेव्हा पण बोलता ना तेव्हा देव तुमचं प्रत्येक वाक्य प्रत्येक बोलणं अगदी मन लावून ऐकत असतो. आणि तुम्हाला नेहमी मी एकच सांगते की आपण आपलं दुःख लोकांना सांगण्यापेक्षा आपण आपलं आनंद आपलं दुःख आपल्या आईसमोर आपल्या स्वामींसमोर व्यक्त करा. त्यातून तुम्हाला आधार मिळेल. भले देव तुम्हाला
कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आधार देईल, तुमचा हात धरेल, मदत करेल, नेहमी मी सांगते. त्यामुळे बघा, तुम्ही तुमच्या गुरुवर आणि तुम्ही तुमच्या ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आता माझे गुरु फक्त स्वामी आणि महालक्ष्मी आई आहे. मी त्यांचीच सेवा करते आणि त्यांच्यावरतीच विश्वास ठेवते. जे काही चांगलं वाईट माझं त्यांच्यापासूनच झालेलं आहे, वाईट तर झालं नाही. आणि खूप चांगलं वाटतं की तुम्ही सगळेजण सुद्धा बघा, मी काही कोणाचं काही बघत नाही किंवा मी काहीच नाही करत. फक्त मी तुम्हाला ज्या मी सेवा करते त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला नेहमी करते. आणि तुमचंही सगळ्यांचं चांगलं होतं आहे की नाही सांगा. प्रतिक्रिया, तुमची प्रतिक्रिया, कमेंट महत्त्वाची असते. की तुम्ही गेल्या 4 वर्षापासून मला बघताय, मी फक्त सातत्यानं सेवा करते आणि ती सेवा तुम्ही सगळेजण मला बघून करता. एवढ्या दुरून तुम्ही मला भेटा येताय, एवढ्या दुरून तुम्ही वस्तू पूजा साहित्य घ्यायला येताय का? कारण तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल, सकारात्मक अनुभव आले असतील ना. कोणी उगाच कुठेही जात नाही. आज पूजा साहित्य कुठेही मिळतं, पण तुम्ही इथं काय येता? कारण शीतलताईच्या इथं स्वामीमूर्ती आर्टमध्ये क्वालिटी आणि आपलेपणा आणि प्रेम आहे आणि एक जिव्हाळ्याचं नातं आहे तुमचं माझं, म्हणून तुम्ही येता. जर तुम्हाला आमच्या कधी स्टाफनी एंटरटेन नसेल केलं किंवा आमचा स्टाफ तुमच्याशी नाही बोलला तरी तुम्ही मला तसं सांगू शकता की ताई मी आजारी होते. कारण बघा, आमच्या इथे येणारा प्रत्येकजण रडत येतो आणि हसत जातो. म्हणजे प्रत्येक जणाला चांगलं वाटतं का? कारण तिथं महालक्ष्मी आई किंवा स्वामी माऊली सगळ्यांचं कल्याण करतात. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून खूप प्रेम देताय मला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर बघू शकताय, आपण ही सुंदर अशी बघा बुगडी लॉन्च केली होती बघा कालच्या व्हिडिओमध्ये 300 रुपयाची. आणि ह्या बुगडीचा बघा भरभरून प्रतिसाद बऱ्याच ताईंनी दिला. कमळ बुगडी आहे बरं का. जसं बघा लक्ष्मीला कमळाचे अलंकार किंवा कमळ आवडतं, तसं बघा ही कमळाची बुगडी आहे. आपण ही पहिली बुगडी आईला घालूया. तुम्ही स्वतः घ्या, स्वतःला घाला, कारण कमळ हे महालक्ष्मी आईचं आवडतं फूल आहे. त्यामुळे बघा ही कमळाची बुगडी आपण महालक्ष्मी अलंकारमध्ये बनवून घेतली. पूजा साहित्याचा प्रवास साडीपर्यंत, संस्कृतीपर्यंत, आता दागिन्यापर्यंत पोचलाय. आपण नवीन महालक्ष्मी अलंकार पण सगळ्या ताईंसाठी चालू केले. बघा, जेव्हा मी एखादी गोष्ट घालते तेव्हा तुमच्या कमेंट असतात, ताई कुठं घेतलं, किती रुपयाला घेतलं, लिंक दे, नंबर दे, ॲड्रेस दे. पण कसं आहे, प्रत्येक भागातून मी काही ना काहीतरी आणते आणि तुम्हाला पण आवडते, तर तुम्ही सुद्धा ही बुगडी नक्की घ्या. ह्या बुगडीमध्ये बघा भरपूर प्रकार आहेत. तुम्हाला डिझाईन पण मी थोडक्यात दाखवते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आता तुम्ही जो हळदीकुंकू करंडा बघितला तो थोडासा वेगळा आहे बरं का, आणि हा वेगळा आहे बघा. दोन्ही हळदीकुंकूचे करंडे बघा, ह्याला बघा स्टोन आहे, सुंदर असं बघा कुंदन आहेत आणि खूप सुंदर ह्याच्यावरती बाप्पा आहे. तसंच बघा हा लक्ष्मीचा आहे बरं का. हे बघा लक्ष्मीचा आहे. तुम्ही सिंगल घेऊ शकताय, गौराईसाठी घेऊ शकताय किंवा तुम्ही जोडीसुद्धा घेऊ शकताय. तर बघा हा सुंदर असा बघा आपल्याकडला हळदी कुंकवाचा करंडा आहे. ज्यांना पण हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे. तशीच बघा सेवेसाठी नेहमी बघा बऱ्याचदा ही तुळस आमच्याकडे घेत असतात बरं का. सेवेसाठी तुळस आपल्याकडे मिळते. तर ही तुळस जी आहे ती सिल्वर जर्मनची आहे, चांदीची नाही आहे. तेव्हा जर तुम्हाला तुळस हवी असेल तरी तुम्ही हे घेऊ शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. तर बघा ही चांदीची तुळस आहे, खूप सुंदर अशी तुळस आहे बरं का ही आपल्याकडली. ही सुद्धा तुम्ही सेवेमध्ये तुमच्या ठेवू शकताय. तर अशी आजची खूप छान पूजा झाली आणि आजच्या पूजेचे बघा तुम्हा सर्वांना पुण्य मिळो हीच मी महालक्ष्मी आईच्या चरणी प्रार्थना करते. तसंच बघा महालक्ष्मी कलेक्शनचा हा एक दागिना आहे सुंदर असा बघा. ह्या वाटे आहेत बरं का, साऊथ इंडियन दागिने. ह्याला तुम्हाला जसं तुमची साईज कशी आहे, म्हणजे काही ताईंना मोठं लॉंग हवं आहे, काहींना शॉर्ट हवं आहे, तशा प्रकारे बघा तुम्ही हे ओवून घेऊ शकताय बरं का. क्वालिटी उत्तम आहे आणि कमी किमतीत आहे बरं का ताईंना. म्हणजे त्यासोबत बघू शकता हे कानातले टॉप्स हे बघा, कानातले इयरिंग्स ज्यांना पण हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. तर बघा ह्या वाटीसोबत तुम्हाला हे सुंदर असे बघा कानातले इयरिंग्ससुद्धा मिळणार आहेत. ज्यांना ह्या वाट्याने इयरिंग्स हव्या त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला तुम्हाला लगेच मेसेज करायचा आहे. कारण एवढी सुंदर दागिन्याची क्वालिटी आपल्या महालक्ष्मी अलंकारमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा अक्कासाहेब मंगळसूत्र हे सर्वांचंच आवडतं मंगळसूत्र आहे, त्यात काही विषयच नाही आहे. तर बघा अक्कासाहेब मंगळसूत्राचं सुद्धा बघा तुमच्या बजेटमध्ये सिंगल अगदी बघा काळ्या मण्याच्या पोतमध्ये तुम्ही लॉंग शॉर्ट तुम्हाला जसं हवं तशा प्रकारे बघा तुम्ही ओवून घालू शकता. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हा अक्कासाहेब मंगळसूत्र आहे हे आमच्या सासूबाईंच्या गळ्यात खूप वर्षापूर्वी होतं ना, आवडायचं, खूप छान आहे बघा. हे बघा खूप छान आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मेसेज करून बुकिंग करा, कारण क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याची आणि कमी प्राईजमध्ये आहे. तसंच बघा हे उमेश दादांच्या ऑर्डरची उरुळी आहे बरं का.
कारण उमेश दादाने आमच्याकडे चांदीचा कुंचन कस्टमाइज केला आहे आणि ही उरळी सुद्धा आहे जी सिल्वर जर्मनची आहे. तर तो चांदीचा जेव्हा कुंचन येईल तेव्हा तुम्हाला पूजा इथूनच दिसेल माझ्या घरातून त्यांच्या कुंचनची. तर बघा ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला कुंचन ठेवता येतो ताईंनो. कारण बघा कुंचनसाठी ही मोठी मगाशी दाखवली आणि त्याच्यामधली ही छोटी. कुंचन ठेवण्यासाठी बघा ही परफेक्ट आहे बरं का. तुमचा कुंचन आहे तो ह्याच्यामध्ये बसतो. हे बघा अशा प्रकारे बघा कुंचन ह्याच्यामध्ये बसतो आणि तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये कुंचन सेवा करता येते. तर हा कुंचन जो आपल्याकडला आहे त्याच्यावरती बघा विष्णू भगवानांची सुंदर अशी प्रतिमा आहे, शंखचक्र नाम आहे, खूप सुंदर कुंचन आहे जी सेवा तुम्ही करताय. आणि त्याच्यामध्ये बघा ही आपल्याकडली सिल्वर जर्मनची खूप सुंदर क्वालिटी, खूप सुंदर आहे. ज्यांनी घेतली त्यांनी कमेंट करा. तरी सिल्वर जर्मनची बघा सुंदर अशी उरळी आपल्याला तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळणार आहे. ज्यांना पण हवी ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही नैवेद्य किंवा ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही बघा देवीची मूर्ती, म्हणजे तुम्हाला जसं सेवा, आता बघा तुमचा काय सेवेचा कन्सेप्ट आहे म्हणजे कशी करायची आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. अगदी बघा ह्याच्यामधून तुम्ही नैवेद्य सुद्धा असं देवीला ठेवू शकता. हे बघा किंवा कुंचन सेवा सुद्धा अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. खूप सुंदर आहे बरं का. आणि आत्ता ज्याच्यावरती नैवेद्य मी ठेवला होता ते बघा आपला कमळाचा सुंदर असा बघा छोटासा पाट आहे. ह्याच्यावरती बघा अगदी तुम्ही हा इच्छापूर्ती कलश, हे बघा आत्ता मी दाखवला, तो पाण्याने भरून सुद्धा ह्याच्यावरती ठेवू शकता. आता दाखवायचा उद्देश काय आहे की तुम्हालाही माहीत पाहिजे ना की सेवेमध्ये काय कशा प्रकारे शीतलताई पूजा करते. कारण नुसतंच साहित्य मिळतंय. आता काय झालंय गेल्या 1 वर्षापासून व्हिडिओ बनत नाही. बऱ्याच जणांचं एकच मत आहे, ताई नुसतेच व्हिडिओ बनताय पण तुम्ही जे पूजा साहित्य आणताय त्याचा वापर कसा करावा किंवा काय तुम्ही सांगतच नाहीये. तर बघा आजचा खास वेळात वेळ काढून केलेला हा व्हिडिओ आहे बरं का. तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आणि तुम्ही सुद्धा बघा सुंदर असा बघा हा नैवेद्याचा बाऊल, ही उरळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे बघा नैवेद्य ठेवा, कुंचन ठेवा, पण चांगल्या क्वालिटीची उरळी तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळणार आहे. आता बघा नैवेद्यासाठी बघा ही पण एक डिश आहे जी की सिल्वर जर्मनची आहे बघा. नैवेद्यासाठी किंवा अगदी जी तुळस ठेवली ती तुळस ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला चांदीचा कुंचन किंवा जसं ज्यांना पूजा करायची बघा. मी जे वापरते गोष्टी कधी कधी बघा तुमच्या बजेटमध्ये नसतात, ज्या मी सेवेमध्ये ठेवते किंवा ज्या माझ्या गोष्टी असतात, पण काही गोष्टी तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघा ही सिल्वर जर्मनची डिश आहे बरं का, खूप सुंदर आहे. ही सुद्धा तुम्ही तुमच्या सेवेसाठी किंवा अशी बघा सुंदर अशी बघा ही तुळस ठेवण्यासाठी सुद्धा घेऊ शकताय, तुळशीसाठी घेऊ शकताय किंवा चांदीचा जो कुंचन आता तुम्ही बघितला तो ठेवण्यासाठी सुद्धा ही डिश तुम्ही आपल्याकडे घेऊ शकताय. तर बघा ही सुंदर अशी बघा सिल्वर जर्मनची डिश हे उपलब्ध आहे. नैवेद्यासाठी सुद्धा छान आहे. तसंच बघा हा छोटासा बघा मध्यंतरी बघा नारळ पाण्याचा नैवेद्य मी देवीला माझ्या महालक्ष्मी आईला ह्याच्यामध्ये दाखवायची. तर हा सुद्धा बघा सिल्वर आणि खास तुम्हाला स्पेशल डिस्काउंट आहे बरं का ताईंनो. फक्त श्रावणामध्ये तुम्ही सिल्वर जर्मनच्या कोणत्याही वस्तू घ्या त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. फक्त वस्तू म्हणजे कोणत्या ज्या मोठ्या आहेत त्याच्यावरती आहे. अगदी मी आता लक्ष्मी तुळस जी आहे ती मला डिस्काउंट, त्याच्यावर डिस्काउंट नाही छोट्या मोठ्या. फक्त ह्या ज्या गोष्टी आता मी दाखवते ह्याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. अगदी नव्यासारखं चमकतं व्हाईट कोलगेट पावडरने स्वच्छ केल्यानंतर. बघा हा एक नैवेद्याचा बाऊल आहे बरं का, खूप सुंदर वाटी आहे बरं का. हे बघा ही नैवेद्याची वाटी आहे, सिल्वर जर्मनची आहे. तुम्ही ह्याच्यात हळदीचं लिंपण करण्यासाठी हळद किंवा ह्याच्यामध्ये फळं, सफरचंद, डाळिंब किंवा काही ठेवू शकता किंवा अगदी लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सुद्धा हा बाऊल आपल्याकडे तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा सुद्धा एक नैवेद्याचा बाऊल आहे. तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. शंखचक्र बटालू किंवा शंखचक्र ह्याला तुम्ही बाऊल म्हणू शकताय बरं का. तर ह्या शंखचक्र बाऊल आहे. तर ह्याची सेवा कशी करावी, तर ह्याच्यामध्ये बघा तांदूळ, कवड्या, गोमती चक्र आणि रोजच्या कमाईतले पैसे ह्याच्यात ठेवायचे. थोडेसे अक्षता, थोडेसे तांदूळ, थोडे धने, गोमती चक्र, कवड्या हे ठेवून ह्याच्यामध्ये रोजच्या कमाईतले बघा. रोज तुम्ही जरी 1000 रुपये, जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी रोज 1000 रुपये आणले तर त्याच्यातले 10-20 रुपये ह्याच्यामध्ये ठेवा. आणि जे जॉब करतात त्यांनी पण 5 रुपये 2 रुपये इकडे तिकडे आपण कुठेही पडतात. कारण बघा पैशाला लक्ष्मीला किंमत दिल्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही 5 रुपये 2 रुपये पण टाकून ही जी सेवा रोजच्या रोज करायची. रोज त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि पैशाच्या कॉईनला हळदी कुंकू जरूर तुम्हाला लावायचं आहे, गंध लावा. तर बघा हे असं सिल्वर जर्मनचं आहे. हा सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतोय. ह्याच्यावर सुद्धा स्पेशल ऑफर डिस्काउंट आहे. त्याच्यामध्ये गुलाबजामचा नैवेद्य दाखवलाय तो बाउल म्हणजे हा. हे बघा आता हा जरा ब्लॅक दिसतोय, आता तो तुम्ही झूम करून दाखवते. कारण बघा तो कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकताय. हा मी स्वच्छ करते बघा. ह्याच्यात आणि त्याच्या कोटिंगमध्ये फरक काय, कारण मी सकाळीच नैवेद्य दाखवायच्या अगोदर सकाळीच ही देवाची भांडी मी स्वच्छ केलेली असतात बरं का. कारण बघा तोच खूप छान असा कोलगेटने मी स्वच्छ केलेला आहे बघा. कोलगेटने स्वच्छ केला आहे त्यामुळे किती चमकतोय बघा. आणि हा बघा असा. तर बघा हा खूप सुंदर आहे बरं का ताईंनो. तुम्हाला हा
आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कुठेच नाही मिळणार. कारण हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते साऊथचे आहेत बरं का आपल्याकडे. हे बघा अगदी चांदीसारखा चमकणार. तुम्ही दूध दूध ठेवा, दही भात, तांदळाची खिरीसाठी खूप छान आहे बरं का. कारण देवाचे भांडे हे आपण जेवतेल्या भांड्यामध्ये देवाला नैवेद्य नाही दाखवायचं, वेगळं देवाची भांडी असावी. तर ही सगळी नैवेद्याची भांडी आहेत. आज जे व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये नैवेद्याची भांडी आहेत. आता बघा हा सुद्धा नैवेद्याची बाऊल आहे, छोटा मोठा आहे बघा, छोटा मोठा. हा सुद्धा एक नैवेद्याचाच बाऊल आहे बरं का, छोटा मोठा आहे बघा. तुम्हाला जो पण नैवेद्याचा बाऊल हवा आहे हा छोटा आहे बरं का. हा पण सिल्वर जर्मनचा आहे, हा मोठा आहे. ह्याच्यामध्ये रांगोळी, देवी देतो नैवेद्य, पाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकताय, गुळ फुटाणे, ड्रायफ्रुट्स, जे पण तुम्हाला नैवेद्य देवाला दाखवायचं आहे. किंवा अगदी तुमचं डायनिंग टेबल आहे आणि तुम्ही त्या डायनिंग टेबलवरती सुद्धा हे डेकोरेशन किंवा सजवून ठेवू शकताय. कारण बघा दिसायला पण छान दिसते आणि युनिक क्वालिटी आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी अशा गोष्टी द्या गिफ्ट की त्याचा वापर झाला पाहिजे. तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना पण हवे त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ताईंनो आणि तुम्हाला बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे. आता जो दाखवला तो कमळ गुल्लक, त्याच्यावरती कमळ आहे आणि ह्याच्यावरती वेल पण आहे बघा. नैवेद्यासाठी किंवा पैशासाठी किंवा तुम्हाला कोणत्याही सेवेसाठी लागत असेल तर तुम्ही नक्की घ्या. कारण घरामध्ये बघा चांगल्या गोष्टी असल्याने आपल्याला पण छान वाटतं. ज्यांना पण हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. आता बघा हा जो आहे ह्याच्यामध्ये मी दरवाजात पाणी भरून रोज ठेवते बरं का. आणि ह्याच्यामध्ये बघा गुलाबाचं किंवा कोणतंही फुल टाकते, ह्याच्यावरती पण डिस्काउंट आहे. जवादू पावडर, पाणी, कापूर थोडा टाकून हे तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये पण ठेवू शकताय. तुम्हाला दरवाजामध्ये ठेवण्यासाठी किंवा देवासमोर पण बघा फुलं टाकून अशी फुलदाणी म्हणून किंवा त्याच्यामध्ये पाणी टाकून पण ठेवू शकताय. तसंच बघा ही लक्ष्मीची रिंग आहे, ह्याला व्यंकी रिंग म्हणतात बरं का. ही लक्ष्मीची रिंग आहे, बऱ्याच ताईंना आवडते. किंमत आहे 350 रुपये आणि त्याच्यामधली बघा 290 रुपयाची सुंदर अशी बघा मोर अंगठी. बऱ्याच ताईंनी बघा ही अंगठी आपल्याकडे घेतलेली आहे, खूप सुंदर दिसते. त्याला लक्ष्मी रिंग असं म्हणतात. तर तुम्ही सुद्धा ही लक्ष्मी रिंग जी आहे मोराची अंगठी ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आजच्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर मार्गदर्शन आणि वस्तू बघता येत नाही अशा कमेंट असतात बऱ्याच ताईंच्या की ताई तू आधी कसं देवपूजा झाली की तुझ्याकडल्या वस्तू दाखवायची, तसं तू आता का नाही करत. कारण ताईंनो वेळेची पण कमी आहे आणि खूप कामाचा पण लोड असतो. तर बघा हे जे मंगळसूत्र आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त बघा 1300 रुपयेमध्ये मिळणार आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे बघा मी एका व्हिडिओमध्ये पण घातलं होतं आणि खूप सुंदर मंगळसूत्र आहे. फक्त तुम्हाला हे 1300 रुपयेमध्ये मिळणार आहे. ह्याला पण बघा असं खूप सुंदर असं बघा मेरू पॉलिश आहे. ज्यांना पण हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, बुकिंग नंबरला ताईंनो मेसेज करायचा आहे. ह्याचा फोटोसुद्धा तुम्हाला मिळेल, आमच्या टीमला मेसेज करा. ही बघा कुंचन सेवेसाठी बघा ही चांदीची विलायची आहे. कुंचन सेवेसाठी चांदीची इलायची. कारण ज्या ताईंनी इलायची नाही घेतली त्या ताईंनी चांदीची इलायची नक्की ऑर्डर करा. आता बघा श्रावण चाललाय तर श्रावणामध्ये बघा बेलपत्र हवं असते तर बघा छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये बघा हे सुंदर असे बेलपत्र अवेलेबल आहे. कोणताही साईज घ्या, छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये हे बेलपत्र अवेलेबल आहेत. ज्यांना पण हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. बेलपत्र चांदीमध्ये बघा. सेवेसाठी लक्ष्मीच्या चांदीची लवंग, चांदीची लवंग खूप सुंदर आहे. चांदीची लवंग, चांदीचं श्रीफळ आहे बघा, चांदीचं श्रीफळ. तसंच बघा स्वामींसाठी बघा वरदहस्त मूर्ती ज्यांची स्वामींची आहे त्यांच्या बघा हातातल्या ह्या बांगड्या आहेत बरं का, चांदीच्या बांगड्या. तुम्ही चांदीच्या ह्या बांगड्या वरदहस्त स्वामींच्या हातामध्ये घालू शकता. आता बघा गौराईसाठी नथ फक्त 100 रुपयेमध्ये बघा गौराईची तुम्हाला नथ मिळते, फक्त 100 रुपये. हे बघा खूप सुंदर, स्वतःसाठी पण चांगली आहे बरं का. कारण बघा ही पेशवाई नथ आहे बरं का. तुम्ही ही पेशवाई नथ स्वतःसाठी घेऊ शकता. 100 रुपये, फक्त 100 रुपयाला आहे गौराईसाठी स्वतःसाठी. कारण क्वालिटी उत्तम आहे. महालक्ष्मी कलेक्शनचा हा एक दागिना आहे, 100 रुपये. हे बघा चांदीचा मासा, ह्याला पण बघा गुलाबाचा अत्तर लावून सेवेत ठेवून तुम्हाला कपाटात किंवा कॅश बॉक्समध्ये तुमच्या ठेवायच्या. ह्याला चांदीचा मासा हा चांगला असतो. तुमच्या कॅश काउंटरला गल्ल्यात नक्की ठेवा, अत्तर गुलाबाचाच लावा. तर हा बघा सुंदर असा हा चांदीचा मासा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. तसंच बघा आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या घराला नजर लागू नये म्हणून बघा हा नजरबट्टू नक्की आपल्या घराच्या बघा आतल्या साईडला लावा नजरबट्टू. कारण बघा शॉपला, घराला वाईट लोकांची नजर तर आपल्यावरती असते. आता तुम्हाला काय वाटतं, माझ्यावरती पण जळणारे खूप आहेत माहिती आहे का तुम्हाला. आमच्या शॉपच्या बाहेर प्रत्येक अमावस्याला लिंबू मिरची तर पडतच असते. पण स्वामी महालक्ष्मी आई आहे तर बघा आपल्याकडे हा नजरबट्टू मिळतोय आपल्या घराचं, आपल्या शॉपचं, दुकानाचं संरक्षण करणारा. तर हा नजरबट्टू सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करा. तसंच बघा चांदीची तुळजाभवानी, चांदीची तुळजाभवानी आपल्याकडे बघा ही चांदीची तुळजाभवानी मातेची सुंदर अशी मूर्ती बघा, पायात पैंजण आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. आता बघा चांदीचा गणपती आणि चांदीची कमळातली लक्ष्मी. हे बघा चांदीचा गणपती सुद्धा अवेलेबल आहे. अगदी 25 ग्रॅम, अगदी छोटासा आहे बरं का, खूप मोठा नाही त्याने बघा एवढा छोटासा आहे.
कारण चांदीच्या वस्तू ह्या आता सध्या पूजेचं साहित्य काही घ्या महाग आहे. आणि कमळातली चांदीची लक्ष्मी, हे बघा कमळातली चांदीची लक्ष्मी, चांदीची स्वामींची मूर्ती, नित्याभिषेकसाठी चांदीची स्वामींची मूर्ती, हे बघा चांदीचा लड्डू गोपाल. बऱ्याचदा हे बघा चांदीचा लड्डू गोपाल धनलक्ष्मी कुंचन सेवेवरती ठेवतात. कारण बघा बऱ्याच जणांना आई व्हायचं असतं, आई किंवा मातृत्वाचं सुख हवं असतं. त्यांनी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत लड्डू गोपालचा अभिषेक, लड्डू गोपालांना 108 वेळा तुळशीची पानंसुद्धा, तुळससुद्धा वाहू शकताय. चांदीचा लड्डू गोपाल खूप सुंदर आहे. चांदीची अन्नपूर्णा खूप सुंदर अशी बघा चांदीची अन्नपूर्णा. अगदी बघा तुमच्या बजेटमध्ये छोटीसुद्धा तुळजाभवानीची मूर्ती मिळते. तुमच्या बजेटमध्ये छोटी तुळजाभवानीची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसं बघा बाप्पाला, स्वामींना, गणपतीसाठी हा चांदीचा हार आहे बरं का. बाप्पाला, स्वामींना, गणपतीसाठी बघा सुंदर असा चांदीचा हार आहे. तुम्ही हा चांदीचा हार तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकताय. आणि मोदक, दुर्वासुद्धा चांदीचे तुम्हाला मिळतील. तसंच बघा कमळाचा नैवेद्याचा बाऊल, ह्याच्यामध्ये पण मी नैवेद्य दाखवते बघा. काल नारळ पाण्याचा नैवेद्य होता ह्याच्यामध्ये. हा चांदीचा कमळाचा नैवेद्याचा बाऊल, हे बघा तुळशीपत्र आहे. खूप सुंदर असा बघा चांदीचा नैवेद्याचा बाऊल आहे. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे, सॉरी सिल्वर जर्मन आहे, चांदी नाही आहे, सिल्वर जर्मन, हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता. आणि हा कमळाचा, ज्याच्यामध्ये बघा मी कुंचन सेवेची सामग्री काढली. आता ही कुंचन सेवेची सामग्री जी आहे ती मी पोटलीत बांधून कॅशबॉक्समध्ये अत्तर लावून ठेवणार आहे. तर बघा बरोबर व्हिडिओ जेवढा वेळ चालला तेवढा वेळ दिवे चालले. 1 तास 10 मिनटं चालणारा तुपाचा दिवा नक्की लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही सुद्धा आपल्याकडे घ्या. तसंच बघा जे तुम्हाला मी दाखवते नेहमी गोविंद पानविडा चांदीमध्ये. आणि खूप सुंदर अशी बघा अगरबत्ती न चुकता ऑर्डर करता येईल. कारण आपल्याकडली बघा ही गुलाबाची अगरबत्ती आहे लक्ष्मी सेवेसाठी, ज्याच्यामध्ये अन्नपूर्णाची सेवा किचनमध्ये करते. तो बघा सिल्वर जर्मनचा हा आपल्याकडला बाऊल. तर उद्या बघा मी सकाळी ह्याचा स्वच्छ करलेला व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकेन. आणि त्यासोबत बघा भरपूर ताईंना मी ज्या हातामध्ये बांगड्या घालते, गजांत लक्ष्मी बांगड्या, ह्या बांगड्यासुद्धा अवेलेबल आहेत बरं का तुम्हाला आपल्याकडे. तर बघा महालक्ष्मी अलंकारमध्ये मी ज्या बांगड्या घालते त्या बांगड्यामध्ये गजांत लक्ष्मी बांगड्या अवेलेबल आहेत. ज्यांना पण हव्या त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या, मेसेज तुम्हाला करायचा आहे. तर आजची पूजा कशी वाटली, तर ताईंनो आजची पूजा कशी वाटली आणि तुम्हाला सुद्धा माझे व्हिडिओ बघून कसं वाटतं. जसं बघा 1 वर्षापूर्वी मी हे छान व्हिडिओ करायचं, तुमच्यापर्यंत पूजा साहित्य पोचवायचे, तसे पुन्हा एकदा व्हिडिओ आपले चालू झालेत. तुम्हाला जे पण पूजेतलं पूजा साहित्य आवडते, आता बघा जी मी उरळी दाखवली जर्मन सिल्वरची, त्याच्यामध्ये बघा मी श्रीयंत्र ठेवलं आहे बघा. श्रीयंत्रासाठी केले, कारण मोठं श्रीयंत्र, कमळगट्टा माळ ह्याच्यात सगळंच असं एकदम व्यवस्थितरित्या बसतं. तर व्हिडिओसाठी कमेंट झाली पाहिजे. आणि तुमचे अनुभव, जसं तुम्ही माझ्यासोबत जोडला गेलाय, तुम्हाला अनुभव काही ना काहीतरी आलाच आहे, तर तुमचे अनुभव नक्की व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला जे जे पूजा साहित्य आवडते त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओसोबत भेटूया. उद्याचा व्हिडिओ असणार आहे वेगळा, म्हणजे अन्नपूर्णा मातेची सेवा, पूजा कशी करावी ह्याचासुद्धा लॉंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तसंच सर्वांनी तुमचे जे प्रतिक्रिया आहेत गेल्या 3 वर्षापासून माझ्यासोबत जोडल्या गेल्यात, त्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा की तुम्हालासुद्धा ही सेवा करून कसं वाटतं. आणि महालक्ष्मी आईच्या सेवेचे खूप चांगले अनुभव, खूप चांगले रिझल्ट बऱ्याच जणांनी आहेत. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा नक्की पुण्य घ्या. कारण एवढी छान सेवा करण्यासाठी बघा जवळपास 1-1.5-2 तास लागतो. पण आज थोडक्यात सेवा केली, भरपूर प्रोडक्ट तुम्हाला दाखवले गेले आणि सुंदर अशी आजची पूजा तुमच्यासोबत शेअर केली. मलासुद्धा खूप छान वाटलं. सर्व ताईंना गौराईचे मुखवटे, गौराईचे दागिने, साडी घेण्यासाठी स्वामीमूर्ती आर्टला या. ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकताय. पण बाप्पा आपल्याकडे आला आहे, बाप्पा घ्यायला तुम्हाला यावं लागेल. तर खूप छान वाटलं. आज खूप मोठा व्हिडिओ झाला, तुमच्यासोबत हा शेअर करता आला मला. एक गोष्ट राहिली की बऱ्याच ताईंचं मत असतं की ताई पाणी भरून ठेवण्यासाठी शंख हवा आहे. पाणी भरून ठेवण्यासाठी बघा आपल्याकडे शंख मिळतोय. तर बघा असा हा शंख आहे आणि दक्षिणावती शंख आहे बघा. दक्षिणावती शंखसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जो शंख आवडतोय अगदी तो शंख घ्या. हा दक्षिणावती आहे आणि हा साधा आहे. जो तुम्हाला आवडतोय तो तुम्ही शंखसुद्धा ऑर्डर करू शकता. तर चला, महालक्ष्मी आई खूप छान सेवा झाली आणि तुझ्या सेवेचा आज पण बघा कलश भरलाय. तुझ्या सेवेचा कृपाशीर्वाद सर्व ताईंना मिळू दे आणि सर्वांना तुझा आशीर्वाद दे. सर्वांच्या मुलाबाळांचं कल्याण कर आणि माझ्याही मुलाबाळांवरती तुझं लक्ष राहू दे. तुझी नित्य सेवा घडो, तुझ्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळो आणि तुझ्या सेवेमध्ये कायमस्वरूपी प्रत्येक जन्म हा तुझ्या सेवेसाठी माझा समर्पित आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो.